6.24 number question. A ring of radius 2 meter translate in its plane with the constant velocity 5 meter per second. A uniform magnetic field 0.1 Tesla exists in the space in a direction perpendicular to the plane of ring. The space in the direction perpendicular to the plane of ring. Consider the two different point diametrically opposite point on the ring between which pair of the points the EMF is maximum. What is the value of maximum EMF? Between which pair of the point EMF is minimum, and what is the value of minimum EMF? So question is given like this. Okay, so there is a ring like this. There is a ring. It has a radius of 2 meter. This is a ring of radius 2 meter, and it is moving, translating, not rotating, translating with 5 meter per second towards right. And it has a uniform magnetic field, inward magnetic field. So velocity is given as 5 meter per second and magnetic field is given as 0.1 Tesla. So this is the magnetic field. And there are some diametrically opposite point. So these points are P, Q, R, and S. Okay, so these are the diametrically opposite points. Magnetic field is inward. So first question is that EMF is to be calculated between diametrically opposite point. डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट जो है मतलब P एंड R या फिर S एंड Q के बीच में EMF कितना होगा ये निकालना है. सो फर्स्ट पॉइंट है दैट इज बिटवीन विच पेयर ऑफ पॉइंट्स EMF इज मैक्सिमम. बिटवीन विच पेयर ऑफ पॉइंट्स EMF is maximum. This is the first question. And how much it is and magnitude. उसका मैग्नीट्यूड भी निकालना है. अभी देखिए EMF इंड्यूस का फॉर्मूला रहता है BLV फॉर्मूला रहता है. तो मैक्सिमम EMF होने के लिए मैग्नेटिक इंडक्शन तो कांस्टेंट है, वेलोसिटी भी कांस्टेंट है, मतलब लेंथ मैक्सिमम होना चाहिए. ज्यादा EMF प्रोड्यूस होने के लिए क्या होना चाहिए? लेंथ मैक्सिमम होना चाहिए. ओके, सो मुझे अभी बताइए लेंथ बिटवीन मतलब PR पॉइंट ज्यादा होगा या फिर SQ पॉइंट ज्यादा होगा रिलेटेड टू दिस फॉर्मूला? PR पॉइंट या फिर SQ पॉइंट? सेम असणार. सेम असणार. आपण या फॉर्म्युल्यामध्ये जी लेंथ घेतोय ती कुठली लेंथ घेतोय? SQ 0 PR घेणार. लेंथ बिटवीन S एंड Q हे किती येणार आहे? 0 येणार. आणि लेंथ बिटवीन P एंड R जे येणार आहे ते 4 मीटर येणार. लक्षात येत आहे? हे का तुम्हाला लक्षात आलं पाहिजे? बिकॉज इस फॉर्मूला में हम क्या कर रहे हैं? लेंथ परपेंडिकुलर टू वेलोसिटी ले रहे हैं. वेलोसिटी को परपेंडिकुलर लेंथ हमें मेजर करना है दो पॉइंट के बीच में. अभी S एंड Q क्या हो जाएगा? वो वेलोसिटी पर ही आएगी ना, दोनों पॉइंट वेलोसिटी पर ही आएंगे. तो S एंड Q के बीच में सेपरेशन परपेंडिकुलर टू वेलोसिटी कितना आ जाएगा? 0. एंड P मतलब ये हमेशा ध्यान में रखिए, इधर फॉर्मूला क्या है? E इज इक्वल टू BLV फॉर्मूला है. तो लेंथ कौन सा लेना है? L इज नथिंग बट लेंथ परपेंडिकुलर टू वेलोसिटी लेना है बिटवीन टू पॉइंट. कौन से भी पॉइंट रहने दो, लेंथ बिटवीन द टू पॉइंट्स विच इज परपेंडिकुलर टू वेलोसिटी ही लेना है. ये ध्यान में रखना है. सो लेंथ बिटवीन P एंड R परपेंडिकुलर टू वेलोसिटी कितना जाएगा? परपेंडिकुलर टू वेलोसिटी
P और R के बीच में वेलोसिटी को परपेंडिकुलर लेंथ आ जाएगा 4 मीटर एंड L बिटवीन S एंड Q, लेंथ बिटवीन S एंड Q मतलब S एंड Q का के बीच का डिस्टेंस नहीं लेना है। कौन सा डिस्टेंस लेना है? डिस्टेंस लेना है लेकिन परपेंडिकुलर टू वेलोसिटी लेना है। परपेंडिकुलर टू वेलोसिटी क्या आ जाएगा? 0 मीटर। सो देयरफॉर EMF बिटवीन, लेंथ ज्यादा किधर है? P और R के बीच में। सो EMF बिटवीन P एंड R इज मैक्सिमम। Okay, so therefore EMF between P and R is maximum and कितना हो जाएगा? EMF between point P and R it is B कितना है? So B into length between P and R into phi. B कितना है? 0.1, लेंथ कितना है? 4 and velocity कितना है? 5. So 2 volt is the answer. So EMF between point P and R will be 2 volt. इसमें कुछ डाउट है क्या? बोलिए. Any doubt in this case? No sir. हाँ, अभी EMF इज मिनिमम बिटवीन पॉइंट्स, कौन से पॉइंट में मिनिमम होगा? EMF इज मिनिमम बिटवीन पॉइंट्स, बिटवीन पॉइंट S एंड Q, बिकॉज रीजन क्या रहेगा? लेंथ बिटवीन S एंड Q परपेंडिकुलर टू, okay, perpendicular to velocity is 0 and therefore EMF minimum EMF will be equal to, that is EMF between point S and Q, and that is equal to 0. So that will be the answer. Okay, so that is the answer. So P और R के बीच में EMF आएगा 2 volt and S and Q के बीच में EMF आएगा 0. हाँ, यस आणि क्यू नाही, यस आणि आर यायला पाहिजे ना. S आणि Q बरोबर आहे की? P आणि R, हे बघा वेलोसिटी जर या डायरेक्शन, डायग्राम वेगळी घेतली आणि तुम्ही वेगळी घेतली. म्हणजे माझ्या डायग्राम नुसार आता विचार करा. ते तिथं काय केलंय त्यांनी? PRQS वगैरे घेतलंय त्यांनी आणि त्याचबरोबर खाली FABCD वगैरे पॉईंट घेतलेत. आपल्या डायग्राम प्रमाणे विचार करूया आता, तो विषय सोडून द्या. ठीक आहे, अकॉर्डिंग टू आवर डायग्राम करेक्ट आहे का नाही? हो सर आहे. हा, सो इथं जो क्वेश्चन 6.24 जो लिहिलेला आहे ना, त्याच्यामध्ये जी डायग्राम काढलेली आहे PQRS, त्यांनी काय केलंय? P ला अपोजिट Q घेतलाय. P ला अपोजिट Q असेल तर PQ मध्ये काय येणार? जास्त येणार मग. ठीक आहे, आणि R ला अपोजिट S असेल तर RS मध्ये काय येणार आहे? 0 येणार. फंडामेंटल फक्त आपलं महत्वाचं क्लिअर झालं पाहिजे, लक्षात घ्या. ते काय पॉईंट एक्झाम मध्ये काय तसेच येतील असं नाही, काही पॉईंट येऊ शकतो. ठीक आहे, सो इज देयर एनी डाऊट इन दिस केस? आर्या काय डाऊट आहे का? नो सर. नेक्स्ट example number 6.25. Two rings of radius 5 meter and 10 meter moves in opposite direction with velocity 20 meter per second and 10 meter per second respectively in conducting surface, on a conducting surface. Yes, there is a uniform magnetic field of 0.1 Tesla perpendicular to the field of rings. Find the potential difference between the highest point of the two rings. So question is like this. This is a conducting surface on which there are two rings. So this is the first ring and this is the second ring.
Okay, it has radius of 5 meter and this has radius of 10 meter. The smaller ring is moving towards left. Smaller ring is moving towards left with 20 meter per second, and larger ring is moving towards right with 10 meter per second. Okay, and there is inward magnetic field which is present everywhere here. And it is translating. That inward magnetic field is 0.1 Tesla. 0.1 Tesla is the inward magnetic field. तो क्वेश्चन में क्या पूछा है, व्हाट इज द पोटेंशियल डिफरेंस बिटवीन द हाईएस्ट पॉइंट्स ऑफ द रिंग. सपोज इस पॉइंट्स को नेम देता हूं. दिस इज सपोज पॉइंट P, दिस इज पॉइंट Q, सपोज दिस इज पॉइंट R एंड दिस इज पॉइंट S. ओके, अभी पिछले प्रॉब्लम में जैसा लिखा था वैसे ही आ जाएगा. मतलब P और Q के बीच में सर्टन EMF इंड्यूस होगा ड्यू टू दिस 20 मीटर पर सेकंड एंड मैग्नेटिक फील्ड. सिमिलरली S एंड Q के बीच में भी क्या हो जाएगा, EMF इंड्यूस हो जाएगा. ठीक है, अभी P और Q के बीच में इनिशियली EMF निकालते हैं. EMF बिटवीन P एंड Q, दैट इज EPQ लिखता हूं. EMF बिटवीन P एंड Q कितना रहेगा, BLV. ओके, BLV. B कितना है, 0.1. लेंथ कितना है, लेंथ कितना P और Q के बीच में, लेंथ परपेंडिकुलर टू वेलोसिटी इट इज 10 ना, and velocity is 20. So EMF between point P and Q is coming to be, okay, it is coming to be 20 volt. Similarly, EMF between S and R, that is ESR लिखेंगे. ESR is equal to PLV, that is 0.1 into length. S और R के बीच में लेंथ कितना रहेगा, 20, and it is moving towards right with velocity 10. So इसका EMF भी 20 volt आ जाएगा. ठीक है, अभी क्वेश्चन में क्या पूछा है, what is the potential difference between हाईएस्ट पॉइंट, मतलब P एंड S के बीच का पोटेंशियल डिफरेंस निकालना है. तो इसके लिए क्या करना पड़ेगा हमें, डायरेक्शन PQ के बीच में डायरेक्शन कैसा रहेगा और SR के बीच में डायरेक्शन कैसा रहेगा वो दिखाना पड़ेगा. सपोज दिस इज पॉइंट P, दिस इज पॉइंट Q, देन Q and R are connected to each other. Okay, these two are connected to each other. Why? Because this is a conducting surface. ऐसा क्वेश्चन में दिया है. कंडक्टिंग मतलब Q and R will be at same potential. दोनों डायरेक्टली एक दूसरे को कनेक्ट होंगे. एंड हियर देयर इज अ पॉइंट S. अभी P और Q के बीच में अगर मुझे वो EMF दिखाना है, पॉजिटिव नेगेटिव टर्मिनल दिखाना है EMF का, तो पॉजिटिव किधर आ जाएगा, नेगेटिव किधर आ जाएगा, बता सकते हैं P और Q के बीच में. जरा सांगा बघूया. P आणि Q च्या मध्ये पॉझिटिव्ह P कडे येणार का निगेटिव्ह P कडे येणार. काय करायचं त्यासाठी, फी बार क्रॉस बी बार ची डायरेक्शन काढायची आहे माहिती ना, फी बार क्रॉस बी बार. सो थंब शुड बी इन डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, फोर फिंगर शुड बी इन द डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड्स, फोर फिंगर्स. तो क्या हो जाएगा, देखिए इस तरह से हो जाएगा. ओके, PQ का निकाल रहे हैं. ओके, ओरिएंट करून बघा फिंगर्स, डायरेक्शन कसे येणार, P to Q येणार म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शन येणार का अपवर्ड डायरेक्शन येणार, जरा सांगा. डाउनवर्ड. डाउनवर्ड येते, बरोबर आहे ना. थंब जो आहे तो वेलोसिटीच्या डायरेक्शन धरा. थंब शुड बी इन द डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी and your finger should be inward in the screen. So the palm is downward and therefore
डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज डाउनवर्ड। अभी इंड्यूस्ड ईएमएफ का डायरेक्शन अगर डाउनवर्ड होगा तो पॉजिटिव नेगेटिव किधर दिखाते हैं, मैंने आपको बताया है। कैसा हो जाएगा? डाउनवर्ड आलं तर खाली पॉझिटिव्ह दाखवायचं, वर निगेटिव्ह दाखवायचं, हे लक्षात घ्या। सो नेगेटिव्ह पॉजिटिव नीचे, नेगेटिव ऊपर, सो ऐसा आ जाएगा। एनी डाउट इन दिस केस? एनी डाउट? डाउट का आहे का? जर पाम डाउनवर्ड आला तर खाली पॉझिटिव्ह, पामला पॉझिटिव्ह घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा। पाम खाली आला तर खाली पॉझिटिव्ह, पाम वर आला तर वर पॉझिटिव्ह। म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन या पद्धतीने येणार। बुक मध्ये जे आहे याच्या बरोबर अपोजिट दिले, असं दिले बुक मध्ये, अँड इट इज अ प्रिंटिंग मिस्टेक। ओके, इट इज अ प्रिंटिंग मिस्टेक। ओके, नेक्स्ट आता यस आणि आरच्या मध्ये सांगा। यस आणि आरच्या मध्ये व्हेलॉसिटी इज टुवर्ड्स राईट, म्हणजे थंब राईटला घ्या आणि फोर फिंगर पुन्हा एकदा इनवर्डच येणार। आता इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय येणार? इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन अपवर्ड येणार का डाउनवर्ड येणार? upward, अपवर्ड येणार। मग आता काय करायला पाहिजे? अपवर्ड पॉझिटिव्ह करायला पाहिजे आणि डाउनवर्ड जे आहे ते निगेटिव्ह करायला पाहिजे। ओके, सो हियर देर इज नेगेटिव्ह, हियर देर इज अ पॉझिटिव्ह, ते बरोबर दाखवलंय, दॅट इज करेक्ट। लक्षात आलं? आता बघा, समजा पी आणि क्यू मधला पीडी काढायला सांगितलाय। पीडी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पी अँड एस, सॉरी पी अँड एस चा पीडी काढायचं। कसं काढायचं बघा? सपोज आय ॲज्युम हियर दॅट इट इज 0 व्होल्ट। कसं काढायचं बघा? दिस इज द पार्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक। हा जो पार्ट आहे इट इज इन करंट इलेक्ट्रिसिटी। ओके, सो सपोज हियर 0 व्होल्ट इज देअर, इथं 0 व्होल्ट असेल तर पी आणि क्यू मध्ये पीडी किती आहे? 20 व्होल्ट। आता नेगेटिव्ह 0 व्होल्टला असेल तर पॉझिटिव्ह काय असणार आहे? 20 व्होल्टला असणार। हे बघा, नेहमी लक्षात ठेवा। सपोज हा ईएमएफ सपोज 40 व्होल्टचा आहे, 40 व्होल्ट। सपोज मी इकडे लिहिलं 10 व्होल्ट, तर इकडे किती लिहावं लागेल? निगेटिव्ह टर्मिनल लो पोटेन्शियल असतं, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे इकडचं टर्मिनल हे हाय पोटेन्शियल असणार, आणि कितीनं हायला असणार? बरोबर 40 ही कन्सेप्ट आहे। सो 10 + 40 म्हणजे इथं 50 व्होल्ट यायला पाहिजे। किंवा असं लिहिलं, सपोज हा 10 व्होल्ट आहे आणि हा जर 0 व्होल्ट लिहिला तर हा किती लिहावा लागेल मला सांगा बघूया? इकडं -10. हा पॉझिटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला आहे ना, नेगेटिव्ह त्याच्यापेक्षा कमी पाहिजे म्हणजे -10 पाहिजे, असं ते आहे। आता इथं बघा, नेगेटिव्ह टर्मिनलला 0 दिलं तर पॉझिटिव्ह टर्मिनल हा ईएमएफ किती व्होल्टचा आहे? 20 व्होल्टचा आहे ना, हा पण 20 व्होल्टचा आहे। इकडे 0 लिहिलं तर इथं 20 लिहावं लागेल। मग आता हे क्यू अँड आर आर डायरेक्टली कनेक्टेड टू इच अदर, मग इथं सपोज मी 20 लिहितो, 20 व्होल्ट, ठीक आहे। मग इथं किती लिहावं लागेल? आता ह्या 20 नुसार इथे किती लिहावं लागेल? नेगेटिव्ह टर्मिनल इज टू 20 व्होल्ट, पॉझिटिव्ह टर्मिनल कितीला असायला पाहिजे? मग 20 + 20 दैट इज इक्वल टू 40 वोल्ट। सो अगर P पॉइंट 0 वोल्ट को है तो S पॉइंट 40 वोल्ट को आ जाएगा। सो हेंस PD बिटवीन P and S will be 40 volt will be the answer. 40 volt will be the answer. Okay, P और S के बीच में 40 वोल्ट का आंसर आ जाएगा। Okay, that is the answer. 40 वोल्ट आंसर येणार आहे। सो डीसी पांडे मध्ये कॅल्क्युलेशन बघितला तर ईएमएफ त्यांनी 10 व्होल्ट काढलेला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स 20 व्होल्ट काढलेला आहे। आपण ईएमएफ 20 व्होल्ट आणि पीडी किती काढलाय? 40 व्होल्ट काढलाय। म्हणजे डीसी पांडे मध्ये ते साइन कन्व्हेन्शन चुकलंय, कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे। लक्षात येते का?
कारण की BLV कॅल्क्युलेशन करत असताना काय करतो आपण, डायमीटर घेतो ना, त्याने तिथं रेडियसच घेतली आहे परत. सो पूर्णपणे DC पांडेमध्ये प्रॉब्लेम चुकलेला आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा, हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. याच्यामध्ये कुठं डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट इन दिस केस? नो सर. हा पार्ट ज्यांना समजला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सपोज मी असे नंबर ऑफ EMF दाखवले एका पाठोपाठ एक. 5 volt, 6 volt, 8 volt, 3 volt, 4 volt. So question is that what is potential difference between P and Q? असा क्वेश्चन आहे. P आणि Q मधला PD किती? तर काय करूया, इथं 0 ऍझ्युम करूया. 0 इथं 0 ऍझ्युम केलं तर इथं किती येणार सांगा बघूया. या बॅटरीच्या पलीकडे निघालो. इथं +5 लिहू का -5 लिहू? दोन्हीपैकी एकच आन्सर येणार. हा, +5. ठीक आहे. आता इथं +5 आलं. इथं आता या 5 मध्ये काय करायचं, ही 6 व्होल्टची व्हॅल्यू एक तर प्लस तरी करायची नाही तर मायनस तरी करायची. 5 + 6 करू का 5 - 6 करू? 5 कारण निगेटिव्ह टर्मिनलला 5 व्होल्ट आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला वाढायला पाहिजे प्लस. सो 11 व्होल्ट येणार. मग 11 नंतर इथं किती लिहू? मग 11 मध्ये 8 प्लस तरी करा किंवा मायनस तरी करा. 11 - 8. हा, कारण हे प्लस आहे, निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे व्होल्टेज कमी होतं. 3 व्होल्ट. इथं किती येणार? 3 व्होल्ट. इथे किती येणार? 0. हा, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल 3 ला आहे. हे बघा, 3 + 3 = 6 तर येणार किंवा 3 - 3 0 तर येणार. दोन्हीपैकी एक येणार आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल 3 व्होल्टला असेल तर निगेटिव्ह टर्मिनल 6 व्होल्टला कसा असून चालेल, त्याच्यापेक्षा कमी पाहिजे ना. म्हणजे 6 येणार का 0 येणार? 0 व्होल्ट येणार. आणि हे 0 आणि इथं किती येणार मग? 0 + 4 का 0 - 4? 4. So hence PD between P and Q is 4 व्होल्ट. हे इथं असंच केलंय बघा. P आणि Q च्या मध्ये 20 व्होल्टचा PD आहे आणि S आणि R च्या मध्ये 20 व्होल्ट आहे. P पासून स्टार्ट करूया. P ला 0 दिलं तर 0 + 20 येणार किंवा 0 - 20, दोन्हीपैकी एक येणार आहे. तर 0 + 20 इथं 20 आलं. सो 20 इज ट्रान्सफर्ड टू हिअर 20. अभी 20 आणि इथं 20 आहे, तर S पॉईंटचं पोटेन्शियल म्हणजे 20 + 23 येणार किंवा 20 - 23 येणार आहे. कुठलं येणार आहे? We are moving from negative to positive, so voltage should be increased. So 20 + 20, so answer should be 40. So in this way answer is to be calculated. So this is complete part of the topic current electricity. Current electricity मध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, तिथं तुम्हाला ते सोडवायला मिळतील. आता कुठला टॉपिक चालू आहे तुमचा? Magnetism. मॅग्नेटिक इफेक्ट झाला ना. त्याच्यानंतर कुठला घेतलाय? मॅग्नेटिझम घेतलाय. बरं, मग मॅग्नेटिझम झाल्यानंतर मग ही घ्या, करंट घ्या. करंट example number 6.26. So in this problem, it is given that a vertical disc of diameter 10 centimeter make 20 revolution per second. So there is a disc of diameter 10 centimeter makes 20 revolution per second. Frequency is given as 20 revolution per second. About horizontal axis passing through center, uniform magnetic field B 10⁻⁻1 Tesla acts
perpendicular to the plane of disk. Calculate potential difference between center and the rim. PD between center and rim. Okay. So when a disc or rod is rotating about the center, the rotational EMF चा फॉर्म्युला काय आहे? Rotational EMF. When a rod is rotating or disc is rotating between center and the end, EMF is equal to half BL square omega. So half B is equal to 10 raised to minus 1. L square मतलब अभी रेडियस आ जाएगा. रेडियस कितना है इधर? रेडियस इज 5 सेंटीमीटर, दैट इज 5 इंटू 10 रेज टू माइनस 2 मीटर. उसका स्क्वायर हो जाएगा 25 इंटू 10 रेज टू माइनस 4 एंड ओमेगा इज 2 पाई इंटू n 20, 2 pi into 20. So EMF is equal to this 2 and 2 get cancel. So 25 into pi into 20. So 25 into 20 means 500. 500 pi. Okay. 25 into pi into 20 हो गया. 500 pi into 10 raised to minus 5. So EMF is equal to 5 pi into 10 raised to minus 3 volt. Okay. So this much amount of EMF is induced between center and the rim. अभी उसका डायग्राम भी निकालना है, डायरेक्शन भी दिखाना है. डायरेक्शन किस तरह से आएगा देखिए. ये डिस्क यहाँ पे फिक्स्ड है सेंटर को एंड इट इज रोटेटिंग विथ एंगुलर वेलोसिटी ओमेगा इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके. सो यहाँ पे बिटवीन सेंटर एंड द रिम C और R के बीच में EMF हमें दिखाना है. तो किस तरह से दिखाना पडेगा? स्ट्रेट लाईन आणि फक्त आता पॉझिटिव्ह कुणीकडे दाखवावं लागेल ते महत्वाचं आहे. आता हे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जर फिरत असेल, इफ इट इज रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, वी कॅन टेक वेलोसिटी इन दिस डायरेक्शन and magnetic field is inward. Magnetic field is perpendicular to it, that is suppose inward. ठीक है. तो राइट हैंड पाम रूल यूज कर सकते हैं. CR एक कंडक्टर कंसिडर कीजिए एंड सपोज इट इज मूविंग इन अपवर्ड डायरेक्शन. सो थंब विल बी अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड विल बी इनवर्ड एंड देयरफॉर पाम कसा येणार बघा. C2R येणार का R2C येणार? पाम कसा येतोय सांगा रे. ट्राय टू ओरिएंट. थंब वेलॉसिटीच्या डायरेक्शन धरा, एरोच्या डायरेक्शन थंब धरा. Magnetic field into the plane म्हणजे forefinger into the plane of paper. Then palm towards C येणार का towards R येणार? palm towards C येणार ना. मग पॉझिटिव्ह कुणीकडे दाखवायचं? C कडे पॉझिटिव्ह, R कडे निगेटिव्ह. सो इन दिस वे इट इज टू बी रिप्रेझेंटेड बिटवीन C and R. सो दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बुक मध्ये तसं दाखवलंय. ओके. सो डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF विल बी लाईक दिस. हे डायरेक्शन दाखवता येणं देखील खूप महत्त्वाचं. ज्या साईडला पाम येतोय ना तिकडे पॉझिटिव्ह, पाम इज पॉझिटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. फाइंड आउट फी बार प्लस बी बार अँड ऑन विच साइड पाम इज देअर, ऑन दॅट साइड कन्सिडर पॉझिटिव्ह. ओके. एनी डाऊट?